सीताबाई संगे प्राथमिक शाळेत प्रवेश प्रक्रियेदरम्यान काढण्यात आलेल्या लकी ड्रॉवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. अवघ्या 14 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आल्याने पालकांमध्ये नाराजी पसरली असून सामाजिक कार्यकर्ते राहुल कडू यांनी या प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल करत प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने सदर प्रवेश प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिली असून पुढील चौकशी व कारवाईचे आश्वासन देण्यात आले आहे. दरम्यान राहुल कडू यांच्या आक्रमक भूमिकेवर हा विषय आता परिसरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. दिनांक 12 मे पंचायत समिती अंजनगावच्या गटशिक्षण अधिकारी आठवले मॅडम यांना भेटून संगई शाळेत सीताबाई संगई प्राथमिक शाळा 1 ते 4 ची जी शाळा आहे आणि ते ग्रँटेड आहे म्हणजे अनुदानित आहे. सरळ भाषेत जर सांगायचं झालं ते सरकारी शाळा आहे आणि ते सरकारी शाळा असल्यामुळं त्याला कोणतीही फी घ्यायची, कोणतंही डोनेशन घ्यायचा अधिकार नाही. फी आणि डोनेशन घ्यायसाठी ते लोक त्याच्याकडे 200 जागा आहेत, 200 जागेसाठी अर्ज मागतात आणि 200 जागेसाठी अर्ज मागितल्यावर 11 तारखेला या महिन्याच्या 11 तारखेला त्यानं 14 लोकांचे लकी ड्रॉ काढले. फक्त लकी ड्रॉ काढला त्याच्यात 14 लोकांच्या चिठ्ठ्या काढल्या आणि त्या 14 लोकांना सांगितलं की तुमच्या 14 लोकांच्या ऍडमिशन झाल्या, बाकीच्या ऍडमिशन इथून होणार नाहीत. बाकीच्या ऍडमिशन तुम्हाला करायचे असतील तर 2 दिवसात तुम्ही आमच्या मॅनेजमेंटला भेटा, अध्यक्षाला भेटा, सचिवाला भेटा आणि त्याला भेटून ऍडमिशन करून घ्या. म्हणजेच त्यानं अप्रत्यक्षरित्या भेटून पैसे देऊन ऍडमिशन करून घ्या असं सांगितलं. त्याच्यावर मी 12 तारखेला गटशिक्षण अधिकारी अंजनगाव याला निवेदन दिलं. त्यानं त्या दिवशी थोडीशी त्याची असमर्थता दाखवली की बा आम्ही कसं करावं काय करावं. त्याच दिवशी मी जिल्ह्याचे जे शिक्षण अधिकारी आहेत मुघल साहेब, शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अमरावती, त्याला जाऊन भेटलो, त्याच्यासोबत मिटिंग केली, त्याच्यासोबत हा सगळा विषय चर्चा केली आणि त्याला त्याच्याकडून कबूल करून घेतलं. त्याला सांगितलं की सरकारी शाळा असल्यामुळं इथं सरकारी नियमानंच सरळ सरळ प्रवेश प्रक्रिया झाली पाहिजे. एक तर सगळेला अर्ज मागून सगळ्याच्या चिठ्ठ्या 200 जागेसाठी चिठ्ठ्या काढल्या गेल्या पाहिजे आणि त्या चिठ्ठ्या ज्याचा लकी ड्रॉत 200 लोकांचा नंबर लागला त्या 200 लोकांना प्रवेश दिला गेले पाहिजे. मॅनेजमेंट आणि याला भेटा, त्याला भेटा, भाऊले भेटा, दादाला भेटा अशा कोणत्याही प्रकारे सीताबाई संगईत ऍडमिशन होऊ शकत नाही. कारण की त्या शाळेला शासनाची ग्रँट आहे, मागच्या 100-125 वर्षापासून आहे. ते शाळा सरकारी आहे, कोणाच्या मालकीची नाही आहे. म्हणून त्या शाळेतले प्रवेश सरकारी पद्धतीनेच झाले पाहिजे. त्याच्यावर 13 तारखेला गटशिक्षण अधिकारी अंजनगाव सुरजी यानं जे सीताबाई संघानं प्रवेश प्रक्रिया केली होती चुकीची, 12 जणांचे लकी ड्रॉ काढले होते, ते प्रवेश प्रक्रिया थांबवून त्या चुकीच्या प्रवेश प्रक्रियेची चौकशी सुरू केलेली आहे आणि चौकशी होईपर्यंत सीताबाई संघाच्या प्राथमिक शाळेची सगळी प्रवेश प्रक्रिया थांबवलेली आहे. हे महत्वाची बातमी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज मी तुमच्या समोर हजर आहे. मी माझ्याकडे असलेली माहिती तुम्हाला सांगितली. इथून पुढं माझी एक अंजनगाव तालुक्यातल्या आणि जवळपासच्या गावातल्या सर्व पालकांना एक अपील आहे की कोणीही बळी न पडता, आपली ऍडमिशन होणार नाही या शक्यतेला बळी न पडता पैसे देऊन सीताबाई संघामध्ये कोणी ऍडमिशन करू नये. ते पूर्णतः सरकारी शाळा आहे, तिला सरकारी ग्रँट भेटते. त्याच्यामुळं सरकारी पद्धतीनं सरकारी नियमानं तिचे पूर्ण प्रवेश पूर्ण ऍडमिशन होतील. हे तुमच्या माध्यमातून मी सर्व पालकांना अपील करतो. पत्रानुसार सीताबाई संघ प्राथमिक शाळेला भेट देऊन पाहणी केली असता दरवर्षीप्रमाणे त्यांनी प्रवेश प्रक्रिया राबवलेली आहे आणि पहिले ते त्यांच्या शाळेत जे विद्यार्थी असतात KG2 ला ते घेतात आणि ते उर्वरित विद्यार्थी जे आहेत ते 35 विद्यार्थी राहतात असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्या 35 विद्यार्थ्यांमध्ये त्यांची अल्पसंख्याक शाळा असल्यामुळे त्यांचा ते 5% त्यांच्यासाठी ठेवतात आणि उर्वरित जे 14 जागा असतात त्याच्यासाठी ते लकी ड्रॉ टाकतात. कारण तुम्ही सांगितलं की ते अल्पसंख्याक शाळेच्या मानानं अल्पसंख्याक दाखवलेलं प्रमाण त्या ठिकाणी अल्पसंख्याकाच्या टक्केवारी घेते सर 5%. जैन धर्माचे ते 5% घेतात असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि प्रवेश प्रक्रिया राबवणे हे त्या संस्थेच्या अधीनाला द्यायचं म्हणून त्यांनी लकी ड्रॉ काढलेला असं. पण आरोप तर असा होता की राहुल कडू आरोप करतात की ते पैसे देवाणघेवाण करून त्या ठिकाणी प्रवेश मिळवून घेत आहेत. पैसे देवाणघेवाण आम्ही घेत नाही, म्हणजे शासकीय नियमानुसारच आम्ही प्रवेश घेतो असं त्यांचं म्हणणं आहे आणि आपण पण त्यांना असं पत्र दिलेलं आहे. शासकीय पालकाचं जर लेखी आलं तर आपण तसं वरिष्ठांना कळू. स्थानिक लेवलवर आपण त्यांच्याकडे जाऊन याच प्रकारची माहिती आपण त्यांच्याकडून घेतली आहे की तुम्ही ऍडमिशन प्रक्रिया कशी राबवता
आणि शासकीय नियमानुसार पारदर्शक शासकीय म्हणजे ऍडमिशन प्रक्रिया राबवावी असं आपण त्यांना सूचित केलेलं आहे. किती पर्सेंट आहे वगैरे तुम्हाला सांगितलं काय? 5%. हे माहिती एकदम चुकीची आहे. कदाचित मी मॅडमला आतापर्यंत या विषयात 2 वेळा भेटलो. मॅडम मुद्दामून चुकीची माहिती सांगणाऱ्या पैकी मला वाटत नाही, पण कदाचित मॅडमला माहिती नसेल. अल्पसंख्याक संस्थेचा अल्पसंख्याक शाळेचा जो कायदा आहे, जो GR आहे, तो GR हे सांगते की कोणतीही अल्पसंख्याक शाळा जी आहे तिथं ते शाळा ज्या अल्पसंख्याक समाजाची असेल त्या अल्पसंख्याक समाजाचे 50% विद्यार्थी त्या शाळेत असले पाहिजे. ते 50% विद्यार्थी जर सतत 3 वर्ष नसतील तर त्या शाळेचा अल्पसंख्याक दर्जा रद्द करायची कारवाई गट शिक्षण अधिकाऱ्यानं आणि जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यानं केली पाहिजे, असा GR आहे महाराष्ट्र शासनाचा. आणि अल्पसंख्याक बाबतचा केंद्र सरकारचाही कायदा असाच आहे. व्हेरी गुड, ओके.